केंद्र सरकारने मंजूर केलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या 30% निधीची व्यवस्था कुठून करावी असा प्रश्न चंद्रपूर मनपाला पडलाय। निधीची व्यवस्था न झाल्यास योजना अर्धवट राहतात की काय असा प्रश्न उपस्थित झालाय। केंद्राने चंद्रपूर महापालिकेला 270 कोटींची अमृत पाणी पुरवठा योजना, 506 कोटींची भूमिगत मल निस्सारण योजना आणि राज्याने 27 कोटींची रामाळा तलाव पुनर्जीवन योजना मंजूर केली आहे। मात्र या योजनांचा लाभ घेताना मनपाला आपला वाटा द्यावा लागतो। हा वाटा 30% एवढा आहे। म्हणजे मंजूर योजनांसाठी 250 ते 300 कोटी मनपाला भरावे लागणार। मात्र एवढा मोठा निधी मनपाकडे नाही, त्यामुळे कर्ज घेण्याशिवाय मनपाला पर्याय नाही आणि हे कर्ज मिळालेच तर ते चुकविण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत मनपाकडे नाहीत। त्यामुळे या योजना मनपाला दिवाळखोरीत ढकलणाऱ्या ठरणार आहेत। ही वास्तविकता मनपा विनाकारण लपवित आहे असा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री बिपिन पालीवाल यांनी 687 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्याची प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे। हा चुकीचा अर्थसंकल्प त्यांनी सादर केल्याची माहिती दिली आहे, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी माध्यमांपासून लपवली आणि चंद्रपूरच्या जनतेची दिशाभूल केली। चंद्रपूर महानगरपालिका कर्जबाजारी होत आहे। चंद्रपूर महानगरपालिकेवर 150-200 कोटीचं कर्ज होणार आहे, ही गोष्ट त्यांनी माध्यमांपासून लपवली आणि चंद्रपूरकरांची दिशाभूल केली आहे। चंद्रपूर अमृत योजना टप्पा 2 साठी महानगरपालिका ही 270 कोटीची जी योजना आहे, 85 कोटी रुपये महानगरपालिकेचा हिस्सा द्यावा लागणार आहे। त्यासाठी यावर्षी 70 कोटीची तरतूद केली असं त्यांनी अर्थसंकल्पासाठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेलं आहे। सोबतच मल निसारण योजना जी 506 कोटीची आहे, त्यासाठी महानगरपालिकेचा 162 कोटीचा हिस्सा देणे आहे। त्यापैकी 20 कोटीची यावर्षी तरतूद केलेली आहे। या दोन्ही गोष्टी कुठून हा निधी उभारणार, हा हिस्सा कसा देणार, हे मात्र त्यांनी हुशारीने लपवलं आहे। UIDF अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड मार्फत यासाठी कर्ज उचलण्यात येणार आहे। व्याजाने हे कर्ज द्यावं लागणार आहे। या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे आणि हे कर्ज उचलल्यानंतर 150 ते 200 कोटीचं कर्ज महानगरपालिकेवर होईल। महानगरपालिका हे कर्ज फेडण्यासाठी जे उत्पन्न लागते त्या उत्पन्नामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होऊ शकणार नाही आहे। ही महानगरपालिका आर्थिक दिवाळखोरीमध्ये निघण्याची शक्यता आहे। ते कर्जामुळे ही बाब महानगरपालिकेचे आयुक्त बिपिन पालीवाल यांनी माध्यमांपासून आणि चंद्रपूरच्या जनतेपासून लपवली आहे। याचे दुष्परिणाम या चंद्रपूरच्या जनतेला निश्चितपणे भोगावे लागणार। मनपाने कुठलीही माहिती लपवलेली नसून कर्ज घेण्याचा ठराव प्रशासकीय समितीने घेऊन अर्थसंकल्पात तो समाविष्ट आहे। शासन मान्य संस्थांकडून कर्ज घेतले जाणार आहे, यात काही नवीन नाही। मात्र इतर महापालिका जे करतात त्याच नियमांचा आपण आधार घेतला असून कोणताही व्यवहार लपलेला नाही असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले। चंद्रपूर शहर महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून 2 मोठ्या योजना मंजूर झालेल्या आहेत। एक पाणी पुरवठ्याची वाढीव योजना आणि मलनिस्सारणाची योजना। केंद्र शासनाच्या योजनामध्ये जवळपास 30% हिस्सा हा महानगरपालिकेला टाकावा लागतो आणि हा 30% हिस्सा जवळपास दोन्ही योजना मिळून जवळपास हा 300 कोटीचा आहे। आणि हा 300 कोटीचा योजना उभारण्यासाठी महानगरपालिकेला साहजिकच शासनमान्य संस्थांकडून त्यासाठी निधी घ्यावा लागतो, त्याला कर्ज स्वरूपात घ्यावा लागतो। याआधी सुद्धा अमृत 1च्या योजनेमध्ये जेव्हा आपण वॉटर ट्रीटमेंटचा प्लांट केला त्यामध्ये सुद्धा महानगरपालिका मुन्फ्राकडून कर्ज घेतलेलं आहे आणि या योजनेत सुद्धा आपण शासनाच्या मान्यतेनुसार UIDF कडून आणि शासन ज्या निधीला मान्यता देते तेथून आपण कर्ज घेत आहोत आणि त्याची परतफेड सुद्धा आपण करणार आहोत आणि याची तरतूद आपण अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे आणि ही बाब अर्थसंकल्पात आहे, त्यामुळे लपवण्याचा कुठलाही प्रश्न नाही। अमृत 2.0 योजनेमध्ये इतरही महानगरपालिकांना ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत त्यांचा सुद्धा अशाच प्रकारे हिस्सा कुठून भरायचा हा प्रश्न आहे। त्यांनी सुद्धा शासनाकडे निधीची व कर्जाची मागणी केलेली आहे। इतर महानगरपालिकेप्रमाणेच आपण कारवाई करतो आहे आणि नागरिकांच्या पायाभूत सुविधा, शहरीकरण वेगाने वाढत आहे, शहरामध्ये सुविधा द्यायच्या आहेत, त्याकरता असे मोठे प्रकल्प येण्यासाठी आपल्याला निश्चितच शासनाकडून कर्ज स्वरूपात निधी घेऊन हे कामं पूर्ण करावे लागतील। याकरता शासनाच्या मंजुरीनुसार व नियमानुसार ही कामं सुरू आहेत।